श्री स्वामी समर्थ। माझ्या आजच्या या मोठ्या ब्लॉगमध्ये ना मी मिरचू कसं बनवायचं त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। एका ताईंची कमेंट होती की मिरचूची रेसिपी शेअर कर, आणि एवढ्या भारी भारी त्यांच्या कमेंट असतात। मला भरपूर उत्साह येतो त्यांच्या कमेंट वाचून। थँक्यू की तुम्ही दुसऱ्याबद्दल जर एवढा छान विचार करत असाल, मला एवढंच बोलायचंय की त्या ताईंना, तर तुम्ही पण खरंच कुठल्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात तुम्हाला भरभरून यश मिळो ही स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आहे। आणि माझ्यासाठी तुम्ही एवढ्या छान छान कमेंट करताय, म्हणजे माझ्याबद्दल तुमचे विचार एवढे छान आहेत। म्हणजे आजकालच्या जगामध्ये एवढं चांगलं विचार कोणी कुणाचं करत नाही बरं का। तर एवढ्या छान तुमचा स्वभाव असेल की या कमेंटवरनच मला समजतंय। थँक्यू। तुमच्या सगळ्या या सपोर्टमुळे ना मला भरपूर छान असे ब्लॉग बनवायला उत्साह येतोय। असंच मला सपोर्ट करत राहा। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी खास मिरचूची रेसिपी शेअर केली आहे। तुम्ही मला बोलला होता त्याच्यामुळं। तर माझा हा मोठा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि आज आपल्या रानात कशाची पेरणी झालेली आहे तर ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आणि सगळ्यांना शुभ सकाळ। आता आज सकाळी सकाळी ना थोडंसं वेगळं काम मी करायला लागले। एक लिंबू घेतलंय आणि इथे गरम करायला पाणी ठेवलंय बघा। का श्लोक आई साहेबांकडे गेला होता हे तर तुम्हाला माहितीच आहे, हो की नाही। मग आई साहेबांचं आणि भैयाचं पण असं म्हणणं आहे की श्लोकची तब्येत जरा जास्त व्हायला लागली, त्याच्यासाठी जरा तब्येत कमी केली पाहिजे त्याची। लहान वयात जास्त तब्येत व्हायला लागलेली आहे त्याची। मग म्हणून म्हणलं सकाळी त्याला लवकर उठून व्यायाम पण केलाय त्याच्या स्वतःच्या मनाने, हो की नाही, मामाने सांगितल्यामुळं केलाय। आणि इथं गरम करायला पाणी ठेवलंय। मग थोडंसं कोमट पाणी पण सकाळी सकाळी म्हटलं आजपासून चहा बंद केलेला आहे त्यानं प्यायचा। बिस्किट तर काय नाहीच खाणार, पण चहा पण नाही पिणार। त्याच्यासाठी एवढं एक ग्लास कोमट पाणी करायला ठेवलंय। आणि त्याच्यामध्ये एक छोटस लिंबू पिळती। आपल्या घरीच आहे सगळं, लिंबाची झाड आहेत, सगळं आहे, म्हणून म्हणलं आळस कशाला करायचा। परत जास्त तब्येत वाढल्यावर जास्त त्रास होतोय। लहान वयात लेकरांना तब्येत मापात असल्यावर परत पुढे त्रास होत नाही, म्हणून सकाळी सकाळी आज मी श्लोकला लिंबू पाणी द्यायला लागले। चला, मिरचूची रेसिपी पण मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। अजून पुढे बघत राहा, आपल्याला मिरचू पण बनवायचे। चहा प्यायला आणलंय त्याचं डोळं लय भारी दिसायला लागले व्हिडिओ मध्ये। खाली सोडा त्याला, खाली सोडा। बाहेर जायचंय ओय, सोडून येत्याल त्याच्या मम्मी जवळ, द्या तिच्या जवळ सोडते। सगळ्यात अगोदर ना कमी तिखट मिरच्या मस्त असे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेला इथं मी। आता खरडून असं खरडा मिरचीचा खरडा पण असतो आणि खुडून मिरचू पण असतं बरं का। तर मग एका ताईने मला कमेंट केली होती की मिरचीची रेसिपी शेअर कर, त्यांच्यासाठीच ही रेसिपी आज मी शेअर करायला लागले। आणि आज मी खुडून मिरचू बनवायला लागली, म्हणून खुडून मिरचूची रेसिपी ज्यावेळेस मी खरडून मिरचू बनवेन ना त्यावेळेस त्याची पण नक्की रेसिपी शेअर करीन। चला तर कढईत 1 ते 1.5 पळी तेल टाकलंय, आणि जास्त तेल नाही टाकायचं, मग जास्त तेलकट होतं। ही मिरची अजिबातच तिखट नाही बरं का, एकदम कच्ची खाल्ली तरी पण तिखट लागणार नाही, एवढी छान अशी मिरची। छोटे छोटे तुकडे कट केलेले मिरची पण तेलामध्ये टाकायचं, एकदम छान असं भाजून घ्यायची मिरची। त्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे मिरचीला मीठ मिरची मध्ये मीठ टाकून चांगलं मिठात मिरची छान असं वापरलंय। आता ह्याच्यामध्ये मिरची तिखट नाही कसलं, त्याच्यामुळे ठसका बिसका उठायचं काय भानगड नाही। थोडंसं जिरं टाकायचं, जास्त जिरं एखाद्याच्या घरात खायला आवडत असेल तर थोडं जास्त टाकलं तरी पण चालतंय, तसं काय नाही एवढं। पण जास्त पण तिखट चांगलं नाही वाटत आता, त्याच्यामुळं थोडं टाकायचं। मीठ तर आपण अगोदर टाकले, आणि थोडीशी हळद नॉर्मल, जास्त हळद नाही टाकायची, थोडी टाकायची छान असा कलर येण्यासाठी। चांगलं तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं मस्त त्याच्यामध्ये। 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये चांगलं एकजीव करून घेतलं ना, परत लगेच त्याच्यामध्ये थोडं पाणी वाटायचं।
टाकायचं मिरची शिजाय पुरतं तेवढं आपल्याला मिरची शिजायला लागतं. मिरच्या चांगल्या भाजल्या त्याच्यामुळे थोडी चांगली थोडं पाणी ओतायचं एक छोटा कप. मिरची शिजायला काही जास्त पाणी लागत नसतं त्यामुळे तिला वापरलेलं असतं तेलात अगोदर. शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्याला जेवढं आवडतं तेवढं. थोडस नॉर्मल मोठं शेंगदाण्याचं कूट असेल ना तर अजून चांगलं आहे. पण आता लाईट पण गेली आणि मी एकदम बारीक करून ठेवलेलं शेंगदाण्याचं कूट आहे तिचं आता ह्याच्यामध्ये घालायला लागली त्याच्यामुळे लाईट पण नाही. थोडस नॉर्मल अर्ध बोंड करून टाकावं म्हणलं होतं पण ती लाईट पण गेली राहते. आता हे जास्त कूट केलेलं असतं ते पण चांगलंच होतंय पण त्यातल्या त्यात जरा मोठं असलं तर अजून छान. आपल्या शेतात आज ट्रॅक्टर पण आलाय तर तिकडं काय चाललंय ती बघायचंय. अजून जाऊन पेरायला आज रानात काय करायचंय ती पण बघायचंय आपल्याला. ट्रॅक्टर आलाय सकाळी जाऊन थोड्या वेळ 5 मिनिटं मिरची वापरू द्यायचं. अजून पुढे बघत राहा शेतात काय पेरलं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. डायरेक्ट ह्याला ती फनलं नाही वाटतं अगोदर डायरेक्ट भरपूर ओला आहे ओली. काय एवढं शेंगदाण्याचं बी अजून शिल्लक राहत. एवढं एक पूर्ण एवढं शेताचं तुकडं आपण याच्यात भुईमूग केलाय. आता शेंगा खायला आपल्याला उन्हाळ्यात. पक्षी आतापासूनच येऊन बसायला लागले आता त्याच्यात. तेवढा 8 तासच राहिला असेल आता. तिथं जास्त पाणी असं इकडच्या बाजूने गेलेलं लय चिखल झालाय. तिथं ट्रॅक्टर रवायला लागलाय आता. होय काय शोधायचं चाललंय तुझं? भाजीपाला स्वयंपाक करायचा आहे. अगोदर मटेरियल इसकटलं आपण त्या रानात आणि मग परत भुईमुगाचं बी पेरायला मटेरियल एवढा शिल्लक राहिलाय. जास्त नाही ना रान त्याच्यामुळे मटेरियल शिल्लक राहिलाय. पेरणीचं काम आज नवरोबाकडं आहे बरं का. नेहमी तर ते काम सासरे बांकडे असतं पण ह्या वेळेस ते नसल्यामुळे नवरोबांकडे आलंय ते काम. जमतय पण. ओ मॅडम झाली का भाजी?